कसे आहात विद्यार्थी मित्रो? BEd CET ओल्ड क्वेश्चन पेपर 13 व 14 मे 2017 आज आपण पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। ह्या ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्यातील प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला आगामी जी परीक्षा आहे त्यात नक्कीच फायदा होईल। तर चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ। WHO चे पूर्ण रूप काय आहे? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन। ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय। वनस्पतींना भावना असतात असे कोणत्या शास्त्रज्ञाने म्हटले आहे? तर ऑप्शन 2 सर जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींना भावना असतात हे सिद्ध केलं आहे, म्हणजेच हे त्यांचं कोटेशन होय। मराठवाडा कृषी विद्यापीठ कोठे स्थित आहे? तर ऑप्शन 3 मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे स्थित आहे। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका। खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते? तर ऑप्शन 2 पोलिओची लस तोंडावाटे दिली जाते, तर कावी देवी आणि इतर लसी ज्या आहेत त्या इंजेक्टेबल असतात, म्हणजेच इंजेक्शनद्वारे दिल्या जातात। संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन 4 राजाराम मोहन रॉय यांनी संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र सुरू केले। ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, रक्तातील पांढऱ्या पेशी कोणत्या नावाने ओळखल्या जातात? तर पांढऱ्या पेशीला काय म्हणतात असा हा प्रश्न? तर ऑप्शन 3 सैनिक पेशी आपलं करेक्ट उत्तर होय। त्यांना आपण सोल्जर सेल्स म्हणतो, कारण येणारे जे बॅक्टेरिया असतात, फंगस असतात, तसेच व्हायरस असतात, त्यांना थांबवण्याचं रोखण्याचं काम ह्या पांढऱ्या पेशी म्हणजेच सैनिक पेशी करत असतात। ऑप्शन 3 सैनिक पेशी करेक्ट उत्तर होय। सरपंचाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन 4 तो 5 वर्षाचा कार्यकाळ असतो, म्हणजेच दर 5 वर्षांनी ग्रामपंचायतची निवडणूक होत असते। भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? तर ऑप्शन 2 K2 हे भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर होय। तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे, तसेच माउंट एव्हरेस्ट हे जे पर्वत शिखर आहे ते नेपाळ ह्या देशांतर्गत आहे। तसेच कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर होय। याही बाबी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवाव्यात। महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली असा प्रश्न आपल्या 2017च्या BEd CETला विचारण्यात आला। तर ऑप्शन 4 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, म्हणून 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो। ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी। तर 17 सप्टेंबर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण दिन येही ह्या अनुषंगाने आपण त्यांचंही महत्त्व जाणून घ्यावे, दिनविशेष लक्षात ठेवावा। अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले? तर डॉक्टर अब्दुल कलाम म्हणजेच APJ अब्दुल कलाम। ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय। ऑप्शन 3 अबुल कलाम आहे। ही गोष्ट या अनुषंगाने आपण लक्षात घ्या। पुढचा प्रश्न मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? तर ऑप्शन 2 चेतापेशी, ज्याला आपण नर्व सेल म्हणजेच न्यूरॉन असं म्हणतो, ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी होय। तर जवळपास 30 सेंटीमीटर एवढी ती लांब असते। विवा शिरवाडकर या साहित्यिकाचे टोपण नाव काय आहे? तर ऑप्शन 1 कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव, निकनेम ज्याला आपण म्हणत असतो। ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय। कोणत्या द्रवामुळे वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग प्राप्त होतो? तर ऑप्शन 1 हरित लवके या घटकामुळे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्लोरोफिल असं म्हणतो, या घटकामुळे वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग प्राप्त होतो। ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय। जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किती असते? तर 50 ते 75 सदस्य जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून द्यावे लागतात। तर कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 ही जिल्हा परिषद सदस्यांची संख्या होय। ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर आहे। भांगडा हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे? तर ऑप्शन 4 पंजाब या राज्यातील भांगडा हे प्रसिद्ध लोकनृत्य होय। तर झुमर हे राजस्थान, महाराष्ट्रामधील लावणी
हे नृत्य आपल्याला पाहायला मिळतात. राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष रमेशचंद्र बॅनर्जी. करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. आपले राष्ट्रगीत जनगण मन हे गीत कोणी लिहिले आहे? तर जनगण मन हे आपलं राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी भारतातील प्रसिद्ध सनई वादक कोण? तर ऑप्शन 3 बिस्मिल्ला खां हे भारतातील प्रसिद्ध सनई वादक होय. पश्चिम घाट कोणत्या नावाने ओळखला जातो? तर पश्चिम घाट हा सह्याद्री या नावाने ओळखला जातो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, रात्री अचानक सूर्य चमकणारा देश कोणता? तर ऑप्शन 2 नॉर्वे आपलं करेक्ट उत्तर होय. अचानक मध्यरात्री सूर्य चमकतो. तर उगवत्या सूर्याचा देश म्हणजेच ऑप्शन 4 जपान. आपलं उत्तर ऑप्शन 2 नॉर्वे ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मे 2017च्या आपल्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 महाराष्ट्र हे करेक्ट उत्तर होय. नागपूर जिल्ह्यामध्ये हे अभयारण्य आपल्याला पाहायला मिळतं. तर गुजरातमध्ये सेसानगीर, आसाममध्ये काझीरंगा, राजस्थानमध्ये सारिस्कासारखे राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळतात. ऑप्शन 4 पेंच महाराष्ट्र करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विज्ञान घटकामधून चुंबकाला किती ध्रुव असतात? तर ऑप्शन 3 चुंबकाला 2 ध्रुव असतात. एक उत्तर ध्रुव व दुसरा दक्षिण ध्रुव म्हणजेच नॉर्थ आणि साऊथ पोल. पुढचा प्रश्न, आपल्या सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात नजीकचा म्हणजेच जवळचा ग्रह कोणता? तर ऑप्शन 1 बुध, ज्याला आपण इंग्रजीत मर्क्युरी असं म्हणत असतो, तो सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे. तर गुरु हा सर्वात मोठा असून शुक्र पृथ्वीच्या आकाराचा ग्रह आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन 1 बुध करेक्ट उत्तर होय. पुढील प्रश्न, बुद्धिमत्ता या घटकातून खालील संख्यामालेतील वेगळी संख्या ओळखा. आपल्याला काही संख्या इथे दिल्या आहेत. त्यामध्ये 100, 64, 343, 27, 125 आणि 8 ह्या संख्या दिलेल्या आहेत. यातील 100 ही संख्या सोडता इतर सर्व ज्या संख्या आहेत तर त्या घनसंख्या आहेत. आणि ह्या घनसंख्या ज्या आहेत त्याच्यापेक्षा वेगळी संख्या म्हणजे 100 जी की एक वर्ग संख्या आहे, म्हणून वेगळी संख्या ऑप्शन 2 100 हे आपलं करेक्ट उत्तर होय. याचा पडताळा आपण करू शकता. ह्या सर्व घनसंख्या आणि 100 ही वर्गसंख्या होय. पुढचा प्रश्न, 30, 150 ज्याला आपण 150 असं म्हणतो, 750 ज्याला आपण 750 असं म्हणतो आणि पुढे आपल्याला डॅश दिलेला आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर ह्या 30मध्ये आणि 150मध्ये आणि 150 व 750 यामध्ये काय साम्य आहे, कोणता घटक त्यांना जोडतो हे आपल्याला पाहावे लागेल. 30ला 5 पट म्हणजेच 150 ज्याला आपण 150 म्हणूया, तर 150च्या 5 पट 750 होय. तर आपल्याला 750च्या 5 पट करावं लागतील म्हणजे 750 गुणिले 5 करावं लागेल आणि येणारी जी संख्या आहे ते आपलं करेक्ट उत्तर होय. तर आपण 750च्या 5 पट जर केलं तर ऑप्शन 1 3750 म्हणजे 3750 आपलं करेक्ट उत्तर येतं. तर अशा प्रकारे संख्यामालेचा सहसंबंध आपण जोडून काय करायचं आहे, उत्तर शोधायचं आहे. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सिंहाची जर आयाळ असेल म्हणजे सिंहाचा संबंध त्याच्या आयाळीसोबत आहे, तर मेंढीचा संबंध कशासोबत येईल? आता सिंहाची आयाळ म्हणजे काय, तर त्याची दाढी म्हणूया आपण किंवा त्याच्या गळ्याभोवती असणारे केस म्हणूया. तर तशा प्रकारचे केस मेंढीला जे असतात त्याला आपण काय म्हणता येईल असा हा प्रश्न. त्याला आपण फर म्हणू शकतो, त्याला आपण बट म्हणू शकतो, त्याला लोकर म्हणू शकतो की शेपाळी. तर फर अस्वलासारखे जे प्राणी त्यांना असणारे जे केस असतात त्याला आपण फर म्हणत असतो. त्यानंतर बट जी आहे तर चेहऱ्याच्या समोर आलेले केस म्हणजे बट असते. तर शेपाळी जी आहे शेपटीला असणारे केस म्हणजे शेपाळी. तर लोकर हा जो शब्द आहे ऑप्शन 3ची जी संज्ञा आहे ती आपल्या मेंढीला करेक्ट बसेल म्हणजेच ऑप्शन 3 लोकर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न,
आल्मोंड हा आपल्याला एक शब्द दिलेला आहे, तर आल्मोंड शब्द जर DNOMLA असा लिहिला जात असेल, असा कोड केला जात असेल, म्हणजेच कोडिंग डिकोडिंग या घटकातून आलेला हा प्रश्न आहे, तर त्याच भाषेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, वालनट हा शब्द कसा लिहिला जाईल, म्हणजे आधी आल्मोंडमध्ये आणि ह्या DNOMLA यामध्ये काय साम्य आहे ते आपल्याला पाहायचं आहे आणि वालनट मग कशा प्रकारे लिहिता येईल, तर आपल्याला तो ऑप्शन 1 प्रमाणे लिहिता येईल. यासाठी विद्यार्थी मित्र आपल्याला सर्वप्रथम काय करावे लागेल, आपल्याला एक कोरा कागद तिथं परीक्षेमध्ये BEd CETला दिला जातो. जरी आपली कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असली तरी आपल्याला रफ वर्कसाठी दिलं जातं. पेनही कधी कधी सप्लाय केला जातो, परंतु आपला पेन आपल्यासोबत आपण न्यायचा आहे. तर सगळ्यात अगोदर तिथं गेल्यानंतर आपण ABCD काय करायची आहे, A ते Z काढून घ्यायची आहे, त्याला नंबरिंग करायची आहे. वरच्या साईडने 1 ते 26 नंबर आणि परत खालच्या साईडने झेडच्या खालून आपण 1 पासून सुरुवात करून Aला 26 नंबर येईल, असे आपण दोन्हीकडून काय करायचे आहे, त्याला संख्यात्मक त्याला नामांकन करायचं आहे आणि या नामांकनावरून आपल्याला ह्याची उत्तरं शोधता येतात, काढता येतात. त्याप्रकारे आपल्याला ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय, ते म्हणजे TUNLAW असा आपल्याला वालनट हा शब्द लिहावा लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत मंक हा शब्द KNOM जे आपण नॉम असं म्हणूया असा लिहिला जातो, तर त्याच भाषेमध्ये रिडल हा शब्द कसा लिहिता येईल. तर आत्ता सांगितल्याप्रमाणेच आपल्याला त्याला संख्यात्मक नामांकन करायचं आहे आणि तो शब्द आपल्याला ELDDIR असा तो लिहिता येईल. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, दिनदर्शिका या घटकातून म्हणजेच कालमापन असे आपण त्याला म्हणत असतो. काल शुक्रवार होता तर उद्या कोणता वार येईल. काल जर शुक्रवार असेल तर आज शनिवार आणि शनिवार नंतर येणारा वार दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या असणार आहे आणि तो आपल्या परिचयाचा आहे, म्हणजेच ऑप्शन 2 रविवार करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे सामान्य ज्ञान, शिक्षक कल चाचणी व बुद्धिमत्ता ज्याला आपण इंटेलिजन्स टेस्ट असं म्हणतो, यातील प्रश्न आम्ही आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत, जे की 13 व 14 मे रोजी आपल्या परीक्षेसाठी BEd CETसाठी विचारण्यात आलेले प्रश्न होते. तर ऑप्शन 2 रविवार आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, माझ्या सासूची मुलगी माझ्या नवऱ्याची कोण असेल. तर सासूची मुलगी म्हणजेच नणंद, तर ती नणंद नवऱ्याची कोण असेल असं विचारलेलं आहे, तर ती नवऱ्याची कोण असणार आहे, बहीण. ऑप्शन 4 बहीण आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सहसंबंध या घटकातून तब्बल आपल्याला 8 प्रश्न विचारले जातात. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात घ्या. आपला जो सिलेबस आहे त्याचं विवरण आपण नक्कीच पाहिलं असेल, तर त्याचं विवरणही आपण आमच्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ आहे. तर संपूर्ण आपला जो सिलेबस आहे त्याचं विश्लेषण केलेलं आहे, ॲनालिसिस केलेलं आहे. तर आपण हा जो प्रश्न आहे, घोड्याला गाढव म्हटले, गाढवाला वासरू म्हटले, वासराला सिंह म्हटले, सिंहाला कोला म्हटले, तर वजन कोणाच्या पाठीवरून न्यावे लागेल. विद्यार्थी मित्रो, या प्रश्नामध्ये आपल्याला सर्वप्रथम गाढवाला कशाची उपमा दिली ते पाहावं लागेल, गाढवाला काय म्हटलं आहे ते पाहावं लागेल. तर गाढवाला वासरू म्हटले आहे म्हणजे, आणि आपल्या शेवटच्या प्रश्नामध्ये जो आपला प्रश्न विचारलेला आहे, तर वजन कोणाच्या पाठीवरून वाहून न्यावं लागेल म्हणजे गाढवाचं काम आपल्या ह्या वाक्याप्रमाणे कोण करेल असा हा प्रश्न होता. तर गाढवाचं काम इथं वासराला देण्यात येईल कारण त्याला वासरू म्हटलं आहे. तर ऑप्शन 3 वासरू आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 1 ते 100 संख्येत 3 हा अंक किती वेळा येईल म्हणजे 3 किती वेळा येत असतो असा हा प्रश्न. तर ऑप्शन 1 तो 20 वेळा येईल. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करा. खालीलपैकी गटात न बसणारी संज्ञा कोणती आहे. काही आपल्याला घटक दिलेले आहेत, तर संज्ञा दिलेल्या आहेत. त्यामध्ये मगर, घोरपड, पाल, मुंगूस, सरडा, कणा हे जे सर्व प्राणी आहेत, तर हे सरपटणारे प्राणी आहेत, म्हणजे सरपटणारे प्राणी. तर हे जे प्राणी आहेत त्यांचे पाय आखूड आहेत, त्यामुळे ते सरपटत चालत असतात. तर यातला वेगळा प्राणी कोणता, वेगळी संज्ञा कोणती असा हा प्रश्न. पैकी मुंगूस हा जो घटक दिलेला आहे, तर मुंगूस हा त्या घटकातील प्राणी नाही, तो सरपटत म्हणजे सरपटणारा प्राणी नाही, म्हणून आपलं ऑप्शन 4 हे जे उत्तर आपलं
करेक्ट उत्तर होय. तर ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर. बाकीचे प्राणी आहेत सरपटणाऱ्या वर्गामधले आणि मुंगूस हा सस्तन प्राणी, त्याच्या अंगावरती केस आहेत, इतर कोणत्याही प्राण्याच्या अंगावरती केस नाहीत. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात घ्यावी. पुढचा प्रश्न, वर्गकृतीमध्ये म्हणजे वर्गामध्ये एखादी कृती ज्याला आपण ॲक्टिव्हिटी बेस टीचिंग असं म्हणत असतो, सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. तर यामुळे काय होईल, तर आपल्याला पुढे डॅश डॅश दिलेलं आहे. ऑप्शन 1 खूप वेळ वाया जाईल, 2 गोंगाट तयार होईल, 3 मुलांना व्यवस्थित समजल्याची ती पावती होय आणि 4 वर्गकृती करणे आपण म्हणजेच शिक्षकांनी ते टाळायला पाहिजे. तर यातलं आपलं करेक्ट उत्तर जे आहे ऑप्शन 3 हे होय. तर मुलांना व्यवस्थित समजल्याची ती पावती आहे, मुलांना आपण शिकवलेला लेसन व्यवस्थित समजला आहे, त्यामुळे ते वर्गकृतीमध्ये हिरारीने भाग घेत आहेत, उत्स्फूर्तपणे भाग घेत आहेत. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. पर्यावरण सप्ताहानिमित्त शिक्षक म्हणून तुम्हाला कोणती भूमिका घ्यायला आवडेल? 1 तुम्हाला निसर्ग कविता वाचन तुम्ही वर्गात घ्याल, त्यामुळे सप्ताह साजरा होईल असं तुम्ही समजाल. 2 तुम्ही गीत गायन स्पर्धा आयोजन कराल. 3 शालेय आवार यामध्ये तुम्ही वृक्षारोपण कराल आणि 4 यापैकी तुम्ही कोणतीही कृती करणार नाही. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर ठरते. तर वृक्षारोपण यासारखी कृती पर्यावरण सप्ताहानिमित्त होऊ शकत नाही. म्हणजेच पर्यावरण सप्ताहानिमित्त नुसतं तोंडी म्हणण्यापेक्षा सांगण्यापेक्षा आपण कृतीमधून जर तो केला तर नक्कीच तो चांगल्या प्रकारे साजरा झाल्याची आपल्याला पावती मिळेल. ऑप्शन 3 शालेय आवारात वृक्षारोपण हे आपलं शिक्षक नात्याने काम होय. पुढचा प्रश्न, पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहू शकणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? म्हणजे जे प्राणी पाण्यातसुद्धा श्वास घेऊ शकतात, वर आल्यानंतर म्हणजेच जमिनीवरसुद्धा राहू शकतात, श्वास घेऊ शकतात, तर त्यांना आपण म्हणत असतो उभयचर, म्हणजेच जमीन व पाण्यामध्ये राहणारे प्राणी. तर भूचर म्हणजे फक्त जमिनीवर राहणारे प्राणी, जलचर म्हणजे पाण्यामध्ये म्हणजेच ॲक्वॅटिक ॲनिमल ज्यांना आपण म्हणत असतो, आणि खेचर आपल्या परिचयाचा आहे गाढव व घोडा यांचा संकर म्हणजेच खेचर होय. तर ऑप्शन 3 उभयचर प्राणी होय. पुढचा प्रश्न, शिक्षक या नात्याने तुम्ही वर्गात जास्त लक्ष कोणत्या विद्यार्थ्यावर द्याल? म्हणजे वर्ग अध्यापन करताना विविध घटकातले विद्यार्थी आपल्याकडे असतात. प्रतिभावंत विद्यार्थी जे सर्वात हुशार असतात किंवा अतिहुशार आपण त्यांना म्हणतो, त्यानंतर हुशार विद्यार्थी, मध्यम विद्यार्थी व अभ्यासात कच्चे किंवा मागे असणारे विद्यार्थी, अशा त्या कॅटेगरीज आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यापैकी तुम्हाला कोणावर लक्ष देणं गरजेचं आहे, असा हा एक महत्त्वाचा प्रश्न. त्यामध्ये तुम्ही श्रीमंत मुलावर लक्ष द्याल, तुम्ही गरीब मुलावर लक्ष द्याल, तुम्ही दुबळ्या मुलावर लक्ष द्याल आणि तुम्ही अभ्यासात मागे असणाऱ्या मुलावर लक्ष द्याल. तर ऑप्शन 4 आपल्याला करणं गरजेचं आहे. ज्या अभ्यासात कुठल्याही कारणाने मागं आहेत मुलं, त्यांच्यावरती लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे, ते आपलं कर्तव्य होय. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, तुमच्या शाळेत वनस्पती उद्यान म्हणजे ज्याला आपण गार्डन असं म्हणतो, तर गार्डन तयार करायचे आहे, परंतु निधीची कमतरता आहे, तुम्ही काय कराल? म्हणजे पैसे कमी आहेत तर तुम्ही काय कराल? निधी तो गार्डन बनवण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध नाही, तर आपल्याला काय करता येईल? 1 विद्यार्थ्यांना पैसे आणण्यास सांगाल, 2 शिक्षकाकडून पैसे मागाल म्हणजेच जमा कराल, 3 पालकांना पैसे देण्याचा संदेश मुलांकडे पाठवाल आणि 4 श्रमदानातून शिक्षक विद्यार्थी तयार कराल. तर शिक्षक विद्यार्थी मिळून श्रमदानातून वनस्पती उद्यान तयार होऊ शकतं. त्यामध्ये झाडं वगैरे घेण्याची जी आर्थिक निकड असते ती जास्त नसते किंवा मोठी नसते, सहजपणे ते होऊ शकतं. ऑप्शन 4 हे आपल्याला 3 ऑप्शनपेक्षा एकदम बेटर आहे आणि शिक्षक अभिवृत्तीमध्ये तेच महत्त्वाचं आहे. आपला निर्णय जो आहे आपण कोणत्या घटकावर आधारित आपल्या कोणत्या क्षमतेनुसार आपण देतो, ती निर्णय क्षमता म्हणजेच शिक्षक अभिवृत्ती होय. मूलउद्योगी शिक्षणाची संकल्पना कोणी मांडली? तर ऑप्शन 2 महात्मा गांधी यांनी मूलउद्योगी शिक्षण याची संकल्पना मांडली. कोणत्या वयोगटातील मुलामध्ये शारीरिक बदल मोठ्या प्रमाणावर होत असतात म्हणजेच होतात? तर कुमारावस्था जी आहे ही मुलामध्ये, ज्याला आपण पोगांडावस्था असंही म्हणत असतो, तर या वयाच्या मुलामुलीमध्ये आपल्याला प्रखर बदल झालेले पाहायला मिळतात, मोठ्या प्रमाणात बदल झालेले पाहायला मिळतात. म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. कुमारावस्था किंवा पोगांडावस्था करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, तुमच्या वर्गात प्रतिभावंत म्हणजे अतिहुशार प्रतिभावंत विद्यार्थी आहेत, तुम्ही काय कराल? 1 त्यांना अभ्यासपूरक साहित्य पुरवाल, म्हणजे त्याला काही अभ्यासाव्यतिरिक्त जे पूरक साहित्य आहे ते तुम्ही त्यांना द्याल. 2 त्यांच्याशी बोलणार नाहीत. 3 इतर मुलांना त्यांच्याशी बोलू देणार नाहीत. 4
मुख्याध्यापकाकडे ते विद्यार्थी दुसऱ्या वर्गात नावे टाकण्यास सांगाल. तर ऑप्शन जो आहे एक आपला योग्य कृती होय. त्यांना जास्तीचा आपल्याला अभ्यास देणं, जास्तीचं त्यांना वाचन देणं किंवा त्यांना सुविधा पुरवणं, साहित्य पुरवणं हे शिक्षकाचं योग्य काम, योग्य कर्तव्य राहील. तर ऑप्शन एक आपलं करेक्ट उत्तर होय. वर्गात महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा चालू आहे, तुम्ही काय कराल. एक कंडिशन आपल्याला दिली त्यांनी. पुढच्या कंडिशनमध्ये आपली ॲक्शन काय असेल, इथे आपली ॲक्शन जाणून घेण्यासाठी त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. सर्व मुलांना बोलण्यास वाव द्याल, म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांना तुम्ही बोलू द्याल. त्यानंतर फक्त प्रतिभावंत म्हणजे अतिहुशार जे मुलं आहेत त्यांनाच संधी द्याल आणि इतर मुलांना संधी देणार नाही, असा दुसऱ्या वाक्याचा अर्थ आहे. 3, अभ्यासात कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही संधी देण्याचे टाळाल, हे चुकीचं होईल. त्यांनाही आपण संधी दिली पाहिजे आणि मुख्याध्यापक यांच्या मर्जीतील जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही बोलण्यासाठी निवडाल, तर हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजेच सर्व मुलांना आपण बोलण्यास संधी, बोलण्यास वाव देणं गरजेचं आहे. आणि त्यातून आपल्याला असेही काही मुलं सापडू शकतील की ते इतर वेळी बोलत नसतील, परंतु त्यांना बोलण्याची संधी दिल्यानंतर त्यांना चालना मिळू शकते व तेही विद्यार्थी चांगले त्यांचे मत मांडू शकते. म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांना बोलण्यास आपण काय करायला पाहिजे, उत्स्फूर्त करायला पाहिजे, त्यांना चालना द्यायला पाहिजे. हे आपलं करेक्ट उत्तर होय. ऑप्शन एक आपलं उत्तर आहे. काही मुले नवीन शिक्षिकेच्या तासाला गोंधळ करतात, तुम्ही काय कराल. एक, शांत बसेल, तो त्यांचा प्रश्न आहे असा विचार कराल, हे चुकीचं आहे. पालकाकडे त्या मुलांची तक्रार कराल, लगेच आपल्याला तक्रार करता येणार नाही. मुलांना शिस्त व सहकार्य भावना समजून सांगाल, तर हे आपल्याला ऑप्शन आपण पाहूया. त्यानंतर शेवटचा ऑप्शन काय सांगतो त्यावरून आपलं उत्तर ठरेल. यापैकी काहीही करणार नाही, म्हणजे कोणतीही ॲक्शन न घेणे हे चांगल्या शिक्षकाचं काम, कर्तव्य नाही. तर ऑप्शन 3, त्या मुलांना सर्वप्रथम आपल्याला जी शिस्त आहे, शिस्तीबद्दल त्यांना शिक्षित करणं गरजेचं आहे आणि आपल्यामध्ये सहकार्य भावना कशी असावी हेही आपण त्यांना समजून सांगितल्यानंतर ते मॅडमला सहकार्य करतील शिकवायला. आणि शिकण्याची जी पद्धती आहे, ज्याला आपण अध्ययन-अध्यापन म्हणतो, ही बाब नक्कीच सुकर होईल व ते विद्यार्थी त्या मॅडमला समजून घेतील आणि त्यांची भूमिका व्यवस्थित पार पाडतील. अशा प्रकारे आपली जी प्रश्नावली होती ती म्हणजेच आपला 13 व 14 तारखेचे जे 2017 म्हणजेच मे 2017चे जे दोन्ही पेपर आपल्या CET झाले, त्यामधील हे निवडक प्रश्न आम्ही आपल्यासाठी मुद्दामहून आवर्जून घेऊन आलोत आणि याची तुम्हाला नक्कीच आपल्या आगामी परीक्षेसाठी मदत होईल, फायदा होईल. लवकरच भेटूया अशाच प्रकारच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. इतर व्हिडिओसुद्धा आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, ज्यामधून आपल्याला पूर्ण जो सिलेबस आहे त्याचे एक ना एक पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर करता येईल. आपल्या BEd CETद्वारे आपले सर्व प्रवेश होत असतात. तसेच ही जी BEd CET आहे 2016-17 हिचा अभ्यासक्रम निश्चित झाला व 17पासून BEd CET ही ऑनलाईन पद्धतीने चालते. आज तायगत ती ऑनलाईनच झालेली आहे, ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात घ्या आणि आगामी आपली जी BEd CET आहे तिची आपण चांगली तयारी करा व शासकीय BEd कॉलेज असतील, शासकीय अनुदानित BEd कॉलेज असतील, याला आपला नक्कीच नंबर लागेल अशी आम्हाला खात्री आहे. तसेच BEd संदर्भात कुठलीही अडचण आली, शंका आली, कुशंका आली तर आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच विचारू शकता, जेणेकरून आपली जी अडचण आहे तिच्यावरील जो उपाय आहे तो आम्हाला अचूकरित्या आपल्याला सांगता येईल व त्याचा फायदा आपल्याला आगामी जी आपली प्रवेश परीक्षा आहे, त्यानंतर प्रवेश प्रक्रिया आहे आणि आपले जे राऊंड्स असतील त्यामध्ये आपल्याला नक्कीच फायदा होईल. आपल्या व्हिडिओच्या ज्या लाईक्स आहेत आणि कमेंट्स, यातूनच आम्हाला प्रेरणा मिळत असते आणि आपले जे व्हिडिओज डिमांड असतात त्याप्रमाणे आम्ही व्हिडिओज आपल्याला पुरवत असतो, देत असतो. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.